सो म्हणजे मला कदाचित माझं समजूत चुकीची असेल, की तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा निसर्ग सांभाळून फार्मिंग ह्याच्याकडे तुम्ही जास्त जोर देताय रादर दॅन की येस, प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल स्किल्स डेव्हलप करण्यामध्ये? करेक्ट. मला सो हे जेव्हा स्किल शेती. विकास फाउंडेशन याच्या हा, नावावरून असं वाटलं होतं मला, की करेक्ट. तुम्ही प्रत्येक विद्यार्थी असो किंवा अडल्ट असो किंवा घरची गृहिणी असो, तिला ॲडिशनल काही स्किल ही तिची डेव्हलप करणार. करेक्ट. त्याच्यातनं सो हे तिच्या उदरनिर्वाहाला सपोर्ट होणार. हा एक हेतू एक्झॅक्टली. आहे का ऑर्गॅनिक फार्मिंग हा मोठा हेतू आहे? सो शेती हेच एक मोठं स्किल आहे माझ्या दृष्टीने. आता इतके वर्ष अभ्यास केल्यानंतर समजलंय, की जे मुख्य स्किल त्यांना द्यायला हवं तेच कोणी देत नाहीये. तर त्यामुळे मी ह्याच्यावरती आता फोकस केलाय, की ऑर्गॅनिक, आणि मी ह्याला ऑर्गॅनिक म्हणत नाहीये, कारण ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये देखील गांडूळ खत वगैरे हे येतं, म्हणजे हं. अझ्युम्ड आहे ते, आणि ह्याच्यामध्ये आपण गांडूळ खत देखील करत नाही. सो पूर्णपणे निसर्गाचा अभ्यास करून गाईचं शेण, गोमूत्र ह्यावर आधारित ही सगळं शेती आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे, सो हे शेती हे स्किल जर आपण धरलं, तर मग ह्याच्यामध्ये काय-काय शिकवायला पाहिजे, की तुम्हाला ह्याच्यामध्ये उत्पन्न कसं वाढेल? मग हं. उत्पन्न वाढण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, की तुम्हाला बेसिक तुमची माती सुपीक पाहिजे. पाऊस तुमचा वेळेवर पडला, नाही पडला, कारण आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे खूप प्रॉब्लेम्स येतच आहेत. अ, पण दुसरी एक गोष्ट, माझा अजून एक ॲक्चुअली आन्सर ह्याच्यासाठी आहे, की मी ह्याच्यावर का फोकस केला? की जेव्हा आपण केमिकल फार्मिंग करतोय, लेट्स कॉल इट केमिकल फार्मिंग, की केमिकल फार्मिंग आपण इतके वर्ष जेव्हा गेली 1960 पासून चालू झाली आहे, म्हणजे ग्रीन रेव्होल्यूशन नंतर, आणि त्याच्यामुळे एन्व्हायर्नमेंटमध्ये म्हणजे जो ग्लोबल वॉर्मिंग सध्या आपण ज्या ऐकतोय, केमिकल फार्मिंगचा 24% हात आहे त्याच्यात. दॅट्स अ लॉट. सो इट्स अ लॉट. जेव्हा मी हे स्किल डेव्हलपमेंटचं हे चालू केलं, आणि सुरुवातीला जसं मी म्हटलं, बांबूपासून वस्तू बनवा आणि इतर सपोर्टिंग बिझनेसेससाठी त्यांना मदत करा. पण नंतर जेव्हा कळलं, की शेतीमध्येच आपण चुकतोय, तर त्यामुळे मी शेती हा फोकस केला आपल्या स्किल्ससाठी. आणि मग ह्याच्यामध्ये मीच ते आता, की म्हणजे माझा जो प्रोग्राम मी बनवलाय सुभाष पद्मश्री पाळेकर गुरुजींच्या अभ्यासक्रमावरती, तो पूर्णपणे ऑडिओ व्हिज्युअल आहे, आणि त्याच्यामध्ये मी ते मुलांना शिकायला खूप सोपं जातं, कारण ते व्हिडिओज बघितले, आणि जर ते पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये असेल, तर ते समजायला खूप सोपं जातं. सो ह्याच्यामध्ये पाळेकर गुरुजींनी केल्याप्रमाणे माझ्या प्रोग्राममध्ये एक तर माती तुम्ही चांगली सुपीक करा. त्याच्यानंतर इंटर क्रॉपिंग आणि पिकाचं रोटेशन, क्रॉप रोटेशन, ही त्यांची टेक्निक्स आहेत. आणि अशी बरीच काही टेक्निक्स आहेत, की तुम्ही वनभिंती लावा. आता आपण शेतकऱ्याला कसं सांगतो, शेत सगळं रिकामं करा, झाडून पुसून साफ करा, सगळं जाळून टाका, जे काही काडी कचरा आहे ते. आता आपण नवीन पेरणी करूया. पण जे आपण जाळून टाका म्हणून जे सांगतोय, किंवा जे पिकावरचं शेतावरचं नष्ट करा सांगतोय, तेच जमिनीला ॲक्चुअली हवं आहे, आणि त्याच्यामधनंच सगळे बॅक्टेरिया आणि गांडुळं, ही सगळी जी परिसंस्था आहे जमिनीची, ही सगळी ॲक्टिव्हेट व्हायला हवी आहे. तर त्यामुळे ते सगळं आपण हे देतो, म्हणजे आपल्या प्रोग्राममध्ये ह्याचं सगळं नॉलेज दिलं जातं, आणि हे सगळं गुरुजींनी अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीत हे सांगितलेलं आहे, की निसर्ग हा बरेच वर्ष आपल्या आधी आलाय. त्यामुळे निसर्गाला आपण कसं करतो, की आपल्याला वाटतं, की अरे आता आपल्याला कळलं, की पिकाला नायट्रोजन पाहिजे, म्हणजे ती पानं मोठी होतात. मग लगेच आपण काय करतो, रिसर्चमध्ये हे कळलं, की आपण लगेच त्याच्या फॅक्टऱ्या टाकतो, युरिया आपण क्रिएट करतो, नायट्रोजन क्रिएट करतो, आणि मग तो जमिनीत घालतो. पण निसर्गामध्ये नायट्रोजन कुठे क्रिएट होतोय? ह्याचा देखील अभ्यास केला पाहिजे. मग तो निसर्गाचा नायट्रोजन कुठे होतो? तर द्विदल आपली जी सगळी शेती आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन होतो. मग तुम्ही द्विदलची पिकं लावा, आणि असं. सो हे जे सगळे छोटे-छोटे चेंजेस आहेत, आणि सगळेच सोपे आहेत. आणि मी लिटरली मी सांगते, मी ज्या शेतकऱ्यांची ही शेतं बघितलीत ना, ती शेतं, जमीन म्हणजे लिटरली गालीचा असतो. म्हणजे ती माती जी असते ना, इतर वेळेला आपण कधी म्हणजे टीव्हीवरती जेव्हा आपण न्यूज बघतो, की हे पीक फुकट गेलं ते, त्या लिटरली जमिनी अशा कोरड्या पडलेल्या असतात, त्याला भेगा पडलेल्या असतात. व्हेअरएज हे इतर माझे जे, म्हणजे आमचे जे शेतकरी आहेत एस-पी-के करणारे, त्यांची शेती जमीन म्हणजे नुसती गादी असते, म्हणजे गालिच्या सारखं. आपण पाय टाकला तर छान ते गालिच्यावर चालल्यासारखं वाटतं, आणि अरे वाह! कारण इतकी ती पोरस झालेली असते. सो त्यामुळे मी ठरवलं, की हेच आपण स्किल घ्यायचं आणि हे डेव्हलप करायचं. बाकी इतर सपोर्टिंग स्किल्स नुसती करत जाण्यापेक्षा आपल्याला मेन स्किल डेव्हलप केलं पाहिजे, की ज्याच्यामध्ये आपली फ्युचर जनरेशन, नेक्स्ट जनरेशन, जे आपले जे शेतकरी आपण म्हणतोय, की होतील, तर त्यांना हे नॉलेज दिलं पाहिजे. कारण आजकाल शेतकऱ्यांना हे कोणी शिकवतच नाहीये. सो याच्यावरनं मला 2 प्रश्न येतात, की ज्ञान आणि निसर्ग, त्याची काळजी घेणं, हे सगळं अगदी एक्सेप्टेबल आहे. पण तुमच्या ह्या 4 वर्षाच्या प्रवासात, शॅल आय से 4 वर्षाचा प्रवास मेनली येस, याच्यात, या येस. 4 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला असे तुमचा उपक्रम राबवून ज्याच्या आयुष्यामध्ये चांगला फरक पडलाय किंवा ज्यांची इकॉनॉमिकल स्टेटस बदललाय, निसर्गाला मी मदत केली किंवा जगाच्या ग्लोबल वॉर्मिंगला मदत केली आणि माझ्या मुलाला शिक्षण नाही मला देता येत.
सो अजिबात नाही. असे तुमच्याकडे काही काही का अनेक असतील, पण त्यातले काही सांगा. तो एक प्रश्नाचा झाला. आणि तुम्ही एकट्या असलात तर ह्या स्केल अप कसं करणार? सो तुमची टीम आहे का? हे मला सांगा. करेक्ट, करेक्ट. हं, व्हेरी गुड पॉइंट्स. कारण हं. जसं मी म्हटलं, की नुसता निसर्ग ग्लोबल वॉर्मिंग थांबवायचंय म्हणून हे करायचंय, कोणीही हे घेणार नाही आणि कोणीही करू नये आणि मी शिकवणार सुद्धा नाही. कारण मी आयुष्यभर बिझनेस केलाय आणि टेक्नॉलॉजी केली आहे. सो मनी डेफिनेटली टॉक. सो आपल्याला पैसा हा पाहिजेच. सो आपले शेतकरी जे आता अनफॉर्च्युनेटली गावांमध्ये राहत आहेत आणि म्हणजे अनफॉर्च्युनेटली गावात नाही, गावात छान लाईफ आहे. पण गावामध्ये राहून त्यांना इन्कम दिसत नाहीये आणि त्यामुळे हा जो आमचा प्रोग्राम आहे, धिस इज फोकस्ड ऑन इन्कम. सो ही इन्कम अपॉर्च्युनिटी आहे त्यांच्यासाठी, की तुम्ही जसं मी म्हटलं, की झिरो बजेट हे आधी नाव होतं गुरुजींनी दिलेलं. झिरो बजेट नॅचरल फार्मिंग. कुठल्याही व्यवसायात तुम्हाला फायदा हवा असेल, तर तुम्हाला काय करायला पाहिजे? पहिले म्हणजे कॉस्ट कमी करा आणि इन्कम वाढवा. सोप्या गोष्टी आहेत. सो कॉस्ट कमी करण्यासाठी मुख्यतः काय करायचंय, की केमिकल इनपुट आपण जे आता देतोय. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जर सांगितलं, की शुगर केन आपलं ऊसाचं जे पिकं असतात. एका एकरसाठी शेतकरी साधारणपणे 60 ते 80,000 रुपये खर्च करतो इनपुटवरती, म्हणजे केमिकल इनपुटवरती. म्हणजे असा माझा आधी विश्वासच नाही बसला, की एवढं इनपुट आपल्याला का लागतं पर एकरी. त्याच्यावरती त्यांना एक 1.5 लाख रुपये वगैरे इन्कम येतं. म्हणजे हातात त्यांच्या राहतात 50,000-60,000 रुपये वर्षाला. त्याच्यात सुद्धा म्हणजे एका एका एकराला. त्याच्यात सुद्धा मग इतर काही खर्च असतात आणि मग शेवटी त्यांच्या हातात फार कमी पैसे राहतात. पण जर हे 60 ते 80,000 रुपये आपण जो खर्च करतोय त्याच्यावरती, तोच जर कमी केला, इनपुटच जर ते कॉस्ट कमी केली आणि गुरुजी तेच शिकवतायत, की तुम्ही इनपुट कॉस्ट कमी करा, की ज्याच्या मार्फत तुम्हाला ही कॉस्टच कमी झाली, ते पैसे खिशातच आहेत. सो ते तुमचं सेव्हिंग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे केल्यामुळे तुमची जमीन जी सुपीक होतीये दरवर्षी, त्याच्यामुळे तुमचं इन्कम वाढणार आहे. सो काही शेतकरी आता आमच्याकडे एक शेतकरी काही आहेत. त्यांनी म्हटलं, की मला इव्हन गुरुजींचा ह्याचा शिक्षणाचा अभ्यास करायच्या आधीच कळलं, की हे आपण करतोय हे चुकीचं आहे. आपण केमिकल टाकतोय. मला दिसतंय, की जमिनीवरती आपण हे अत्याचार करतोय. सो हे मला थांबवलं पाहिजे म्हणून त्यांनी थांबवलं. ही गॉट सिमिलर काइंड ऑफ आउटपुट जस्ट बाय स्टॉपिंग केमिकल फर्टिलायझर्स. आणि त्यामुळे मग नंतर त्याला ते गुरुजींचं शिबिर मिळालं आणि त्यांनी अभ्यास केला आणि लिटरली त्यांनी ते चालू केल्यानंतर त्यांची शेती दरवर्षी वाढत जाते आणि खर्च कमी झाला म्हणजे तो पण फायदाच आहे. अदरवाईज आपले हे शेतकरी सध्या काय आहेत माहितीये का, त्या डेट सायकल मधनं बाहेरच येत नाही. मार्जिनल फार्मर्स म्हणते मी, की डेट सायकल मधनं ते बाहेरच येत नाही, की त्यांना ते दर वर्षाला जी बियाणं आणण्यासाठी सुद्धा शेवटी पैसा नसतो. मग ते कोणाकडनं लोन घेतात. आपण त्या दिवशी गरजे मराठीमध्ये सुद्धा ही अशा प्रकारची स्टोरी ऐकली, की ते लोन घेतात. त्याच्यावरनं मग ते लावतात. मग आउटपुट आल्यानंतर ऑब्व्हियसली त्यांना ते लोन फेडण्यासाठी ते त्या सायकलमध्येच असतात. सो हे डेट फ्री कसे झाले पाहिजेत आपले शेतकरी. सो त्या दृष्टीने हे इन्कम कसं वाढलं पाहिजे आणि कॉस्ट कशी कमी झाली पाहिजे. सो ह्या दोन्ही गोष्टींवरती याचा फोकस होतो. इंटरक्रॉपिंग आता फॉर एक्झाम्पल जेव्हा ऊस मी एक्झाम्पल जर घेतलं, ऊस करावा की नाही ही गोष्ट कंप्लीटली वेगळी आहे. पण तरी जे करतायत त्यांच्यासाठी की जे मध्ये इंटरक्रॉपिंग केलं जातं, की मधलं तुम्ही पिकं लावा. म्हणजे ऊस 6 महिन्याचा वाढेपर्यंत तुम्हाला मध्ये बरीच जागा मोकळी असते. एक तर ऊस आपला 2-2 फुटावर लावतात. तो लावू नये, लांब-लांब लावावा. असे गुरुजींनी खूप काही शिकवलेलं आहे. तो लांब का लावायचा? मग तिथे मध्ये आंतरपिकं घ्यायची. मग त्याच्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन होईल. त्याच्यामुळे जी एनर्जी पिकं जी कलेक्ट करतायत, ती शेवटी जमिनीत जातीये. तर त्यामुळे आपल्याला जमीन कव्हर ठेवणं हे कायम गरजेचं आहे. आणि मग ते जमीन कव्हर ठेवणं म्हणजे त्याला लाईव्ह मल्चिंग म्हणतात किंवा ड्राय मल्चिंग म्हणतात. असे वेगवेगळे प्रकार आहेत. सो पिकांचे जे अवशेष आहेत किंवा जी लाईव्ह मल्चिंग आहे त्याच्यामधनं आपल्याला ते सगळं सुपीकता ही जमिनीत वाढत असते. सो त्यामुळे आमचा स्किलमधला मेन जो आमचा जो उद्देश आहे आणि दुसरा क्वेशन तुमचा आहे, की असे कोणी आम्ही ऑलरेडी तयार केलेत का? सो आपल्याकडे पुरंदर तालुक्यामध्ये म्हणजे तिथली जी मुलं होती ॲक्चुअली, आय हॅड एन अपॉर्च्युनिटी टू वर्क विथ ॲक्चुअली हायस्कूल किड्स आणि त्यांना कसं होतं, की त्यांना माइंडसेट त्यांचा असा नव्हता झालेला, की युरिया टाकल्याशिवाय होणारच नाही. कारण तो एक शेतकऱ्यांचा माइंडसेट असतो. जे गेली 5-10 वर्ष जरी शेती करत असतील, त्यांचं मत बदलणं हा मोठा प्रॉब्लेम असतो. पण मुलांचं कसं असतं, की त्यांना एकदा सायन्स त्याच्यामागचं समजून सांगितलं, की त्यांना ते पटतं, की लाइक हां, धिस मेक्स सेन्स. सो त्यांनी ते केलं. त्यांनी कॉर्न लावला होता आणि त्याच्यावरती एकही पैशाचा खर्च नाही केला. फक्त बियाणं जेवढं काही आणलं होतं ते. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं आधीच्या वर्षीचं जे कॉर्न होतं, त्याचे तुकडे करून ते ठेवले होते टाकून देण्यासाठी, की तो ट्रक येऊन ते पिकअप करणार आहे. म्हटलं हे अजिबात टाकायचं नाही आपल्याला. कडबा-कुट्टी ज्याला म्हणतात, ते अजिबात टाकायचं नाहीये. ते आपल्या फार्मवरतीच टाकायचं. अर्धा एकरचंच होतं त्यांचं. पण ते फार्मवरतीच टाकायचंय आणि त्याच्यानंतर त्यांनी ते टाकलं आणि मग जीवामृत आणि घनजीवामृत असं म्हणतात. जीवामृत म्हणजे गाईचं शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ अशी ती एक रेसिपी आहे आणि जीवाणूची माती असं एकत्र करून ते जीवामृत बनलं जातं. त्याच्यामुळे ते आपल्याला 2 दिवस ठेवायचं, मग ते तयार होतं आणि मग ते शेतावरती आपल्याला पाण्यामार्फत द्यायचं.
बरं हे सगळं करत असताना जर ते म्हणजे जीवामृत वगैरे घातल्यानंतर आपण जमिनीला ते विरजणच देत असतो. म्हणजे जमीन ॲक्टिव्ह करतोय बेसिकली. सो जमिनीची जी कपॅसिटी आहे ती सध्या आपण काय करतो मोडूनच टाकतो आणि आपण सांगतो आम्हीच टाकतोय. मग जमीन ॲज अ मीडियम त्याला काही अर्थच नाहीये. म्हणून हायड्रोपॉनिक करा, काहीही करा. पण जमिनीची जी परिसंस्था म्हणून जी काही त्याची व्हॅल्यू आहे, ती आपण वापरत नाही आहोत सध्या केमिकल फार्मिंगमध्ये. ती आपण वापरायला त्यांना शिकवतो.